15 ऑगस्ट विशेष डाऊट्स पासून मिळवा आझादी मॅरेथॉन लेक्चर नांदेड। स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी बळेगावकर बायोलॉजी क्लासेसचे संचालक येबी सर यांनी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी शैक्षणिक भेट दिली। इस 15 ऑगस्ट डाऊट से पाओ आझादी या संकल्पनेवर आधारित 4 तासांचा मॅरेथॉन लेक्चर घेण्यात आला। ह्या विशेष सत्रात विद्यार्थ्यांनी नीट व बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाच्या बायोलॉजीच्या कठीण संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतल्या। विद्यार्थ्यांचा उत्साह, प्रश्न विचारण्याचा आत्मविश्वास आणि विषयातील स्पष्टता हे ह्या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले। येबी सर म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासातील अडचणींपासून स्वातंत्र्य मिळवणं हेच खरं सेलिब्रेशन आहे। आजच्या सत्रातून त्यांना ज्ञानासोबत आत्मविश्वास देखील मिळाला। बळेगावकर बायोलॉजी क्लासेस बद्दल बळेगावकर बायोलॉजी क्लासेस नांदेड हे नीट 11वी व 12वी बोर्ड परीक्षेसाठी बायोलॉजी विषयाचे एक विश्वासार्ह आणि परिणामकारक प्रशिक्षण केंद्र आहे। मागील 6 वर्षात शेकडो विद्यार्थ्यांनी येथे उत्तम यश मिळवलेलं आहे। क्लासेसची वैशिष्ट्ये कन्सेप्ट क्लॅरिटी फर्स्ट, कठीण संकल्पना सुलभ पद्धतीने शिकवणे, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच, नीट प्लस बोर्ड दोन्हीसाठी योग्य तयारी, इंटरॅक्टिव्ह टीचिंग, डाऊट सॉल्व्हिंग, क्विजेस आणि मॅरेथॉन लेक्चर्स व तसेच फ्रेंडली एन्व्हायरमेंट, प्रेरणादायी व विद्यार्थ्यांना जोडून ठेवणारा माहोल। रिप्रोडक्शन अँड फ्लोअर अँड हेअर प्लांट या सर्व चॅप्टरचं डाऊट सेशन आज घेतलेलं आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही इथे आलेलो आहोत। सर्व डाऊट सरांनी आज क्लिअर केलेले आहे। रिप्रोडक्शन अँड फ्लोअर अँड हेअर प्लांट आणि इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन अशा या चॅप्टरचे सर्व डाऊट क्लिअर आणि खूप चांगल्या प्रकारे सोडवून दिले आहेत। धन्यवाद। सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे, कारण सर आम्हाला प्रत्येक जे कन्सेप्ट आहे धड्यातले ते प्रत्येक क्लिअर करून सांगतात, मोकळ्या शब्दात सांगतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी मनातली भीती आहे, जी विचारण्याची जी भीती असते ती मनातली एखाद्या विद्यार्थ्याची, ती सर घालवतात। त्यामुळं सरांचं शिकवणी आणि त्यांची बोलण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे असं म्हटल्यास काही अतिशुक्ती ठरणार। माझं नाव निहाल हर्षवर्धन लपाड। धन्यवाद। अतिशय चांगल्या पर्याय शिकवतात असं म्हणतात, तुमच्यामुळं दुसरे विद्यार्थी या ट्युशनसाठी आपण मित्रासाठी सांगू शकता का या ठिकाणी क्लासेस लावा? हो, नक्कीच। मला वाटतं प्रत्येकाला अनुभवाची गरज असते, कारण अनुभव आल्याशिवाय नेमकी एखाद्या शिक्षकाची शिकवणी कशी आहे हे कळणार नाही। त्यामुळं प्रत्येकानं अनुभव घ्यावा, सरांकडे यावं, क्लास जॉईन करावा आणि मला वाटतं सर कसे शिकवतात, काय शिकवतात, कशा प्रकारे शिकवतात यावर लक्ष द्यावं आणि जर आपण आवडलं तर नक्की जॉईन होऊ शकतो असं मला वाटतं। आज भारत स्वातंत्र्य झाला या निमित्तानं माझं नाव प्रफुल्ल कंधारे। आज डाऊट क्लिअर टॉपिक वर घेतलाय, काय क्लिअर किती घ्यायचं क्लिअर? आज इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आम्हाला सर्व डाऊट पासून इंडिपेंडन्स मिळालंय आणि रिप्लिकेशन, जेनेटिक सारख्या धड्यांचे आम्हाला एकदम परफेक्ट नॉलेज आलंय आणि इंडिपेंडन्स डेच्या दिवशी सगळ्या प्रकारच्या डाऊटचे आम्हाला इंडिपेंडन्स मिळाले आणि त्या डाऊट पासून आम्ही स्वतंत्र झालो। सर कडे येऊन तुम्ही क्लास नक्की जॉईन करा। सर कसं शिकवतात ते तुम्ही बघलंच पाहिजे। सरचं बोलण्याचं, समजून सांगण्याचं जे हे आहे, मनातून इच्छा, ते सर अत्यंत मनातून सांगतात, तरी तुम्ही पण जॉईन करा। सर आम्हाला सर्व विषयाबद्दल म्हणजे सर्व धड्याबद्दल चांगल्यापणे शिकवतात व आमचे काही डाऊट असले ते ऐकून घेतात व त्या प्रकारे आम्हाला जसे पाहिजे त्या प्रकारे शिकवतात। व आज आमचा डाऊट सेशन होता, त्यामध्ये सरांनी सर्व चांगल्या प्रकारे सांगितले। आमचे सर्व डाऊट धड्यातले क्लिअर आहेत। आज डाऊट या विषयामध्ये आज वेळ संपल्यानंतर तुमच्या आवडीला आज क्लास करताय, याच्याबद्दल काय सांगितलं? सर चांगले शिकवतात, त्यामुळे टाइम कसा निघतो त्या पताच चालत नाही। बैनवाड आहे सर, नाही का बेसिक पासून डीप लेवल पर्यंत कन्सेप्ट सांगतात। सर नाही का आपल्याला जर समज कोणता पॉइंट समजला नसेल तर आपल्याला पर्सनली सांगू शकतात। सर हे असं डीप मध्ये नेऊनही सांगतात आणि खूप बेसिकही सांगतात। आता जसं डीएनए मध्ये काय काय आहे ते सगळं डीप मध्ये नेऊन सांगतात आणि जर जीनचं आपल्याला काही कळालं नसेल तरी सर नाही का डीप मध्ये नेऊन बेसिक पासून 10वी पासून ते असं 12वी पर्यंत सांगतात सर। बस विषय हा कसा वाटतो? अवघड वाटतो की सरांना शिकायच्यानंतर सोपं? सर जेव्हापासून मी क्लास जॉईन केलाय तेव्हापासून तर बायोलॉजी
सर्वप्रथम सर्व भारतीय नागरिकांना मी आज 15 ऑगस्टच्या भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना पण या स्वतंत्रता दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आहे आणि सर आता आपण सांगितल्याप्रमाणे की 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मी तीच थीम ठरवलेली आहे की आपल्याला विद्यार्थ्यांचे जेवढे काही डाऊट्स आहेत तेवढ्या सर्व डाऊट पासून त्यांना मुक्तता करायची आहे. या डाऊट सेशन मध्ये बायोलॉजी, आता मी प्राध्यापक अमोल बळेगावकर आहे, मी बळेगावकर बायोलॉजी क्लासेसचा डायरेक्टर हे संचालक सुद्धा आहेत आणि माझ्यासोबत शिंदे पाटील सर आहेत, कदम सर आहेत आणि गाडे सर आहेत. आमचा एक ग्रुपच आहे. आम्ही त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी आम्ही 4 विषयात इथे शिक्षण देतो. आज बायोलॉजी विषयाचा आम्ही डाऊट सेशन ठेवला होता आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बायोलॉजीचे आतापर्यंत जेवढे काही सिलेबस झालाय त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही डाऊट घेऊन या, तुमच्या प्रत्येक डाऊटचं क्लिअरिफिकेशन करण्यात येईल. आणि विद्यार्थ्यांना या कन्सेप्टमध्ये आम्हाला रिप्रोडक्शन रिलेटेड डाऊट विचारलेत, जेनेटिक्स रिलेटेड डाऊट विचारलेले आहेत, मॉलिक्युलर बेसिस बद्दल डाऊट विचारलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन म्हणजे बायोडायव्हर्सिटी किंवा एन्व्हायरमेंटल इश्यू या सर्व गोष्टीबद्दल त्यांनी डाऊट विचारलेले आहेत. सेशन संपलाय सर, ऍक्च्युली सेशन संपलंय, तरी विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आहे की आणखी आम्हाला 1,000 तास आणखी रिक्वेस्ट म्हणजे क्लास चालू आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना मी जाण्यास सांगितलं होतं, तरी विद्यार्थी आणखी सुद्धा क्लास अटेंड करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. आणखी काय काय सुविधा आपल्या क्लासेस माध्यमातून स्पेशली मुली आहेत का, मुलं आहेत, त्यांना काय असं सांगणार आहे तुमचे क्लासेस बद्दल? क्लासेस बद्दल सर आमच्याकडे आम्ही एक स्ट्रिक्ट क्रायटेरिया ठेवतो की मॅक्झिमम 40 स्टुडंटची आमची बॅच असते सर. 40 ते वाढले समजा 40 ते 50 विद्यार्थी. प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही नावानिशी बोलतो. प्रत्येक विद्यार्थ्याचं लक्ष 100% आमच्याकडे आहे की नाही हे आम्ही विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो. त्यांची डेली इन द सेन्स की दर रविवारी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी या 4 विषयाची आम्ही प्रॅक्टिस टेस्ट घेतो. त्यांना पर्टिक्युलर सब्जेक्टच्या नोट्स प्रोव्हाइड करतो आणि ते झाल्याच्या नंतर पर्टिक्युलर विद्यार्थ्याला ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये बोलून इंडिव्हिज्युअल लेवलवर त्यांचे आम्ही डाऊट क्लिअरिफाय करतो. आणि नंतर आमचा जो दुपारचा सेशन असतो, दुपारच्या सेशनमध्ये 3 ते 5 या टाइम मध्ये प्रत्येक टीचर इथं अवेलेबल असतात, स्टुडंट इथं बसलेले असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयाचा अभ्यास करावा, डाऊट क्लिअरिफिकेशन साठी ते आमच्याकडे येऊ शकतात. आम्ही आमच्यासोबत असणारे प्रत्येक टीचर इथं अवेलेबल असतात. म्हणजे आम्ही ग्राउंड लेवल पासून टॉप म्हणजे रूट टू अपेक्स पर्यंत घेऊन जाण्याचा विचार असतो आमचा विद्यार्थ्यांचा. नांदेड हे पुणे शहर जसं शैक्षणिक बाहेरगाव म्हणतात, तसं नांदेडला पण आता ओळखले जाते. हो नक्कीच, बरोबर. त्याच्यानंतर नांदेडमध्ये भरपूर असे क्लासेस आहेत जे भरपूर लोक त्या ठिकाणी करतात. त्यांच्यापेक्षा आपलं वेगळं पण काय आहे क्लासेसमध्ये? ते क्लासेस साईडचा विचार केला तर सर क्लासेसमध्ये वेगळेपणा काय नाही. प्रत्येक टीचर प्रामाणिकपणे शिकवत असतो. जिथं विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि विद्यार्थी टीचर यांच्या दोघांमध्ये जर प्रॉपर इंटरॅक्शन असेल, विद्यार्थी कॉन्फिडंटली जर डाऊट टीचर शकत असतील आणि टीचर जर समजा पर्टिक्युलर डाऊटला प्रॉपर पद्धतीने क्लिअर करत असेल तर विद्यार्थ्याचा रिझल्ट येणं खूप काही मोठी गोष्ट नाही. आणि नांदेडमधला प्रत्येकच कोचिंग क्लासेस याच पद्धतीनं चालत असतो. आता विद्यार्थ्यावर डिपेंड करते, कोणाला कोणाची टीचिंग आवडते, कोणाला एक्स टीचरची टीचिंग आवडते, त्यानुसार विद्यार्थ्याचं बायफार्केशन होतं म्हणजे सेपरेशन होतं. हे आता बायोलॉजीच्या विषयावर लोक विद्यार्थी घाबरतात, अशा विद्यार्थ्यांना तुमचं काय आव्हान असेल? बायोलॉजी मुळात कसं आहे की बायोलॉजी हा विद्यार्थ्यांना वाटतो की इझी टॉपिक आहे, इझी सब्जेक्ट आहे. पण माझं म्हणणं काय ऍज अ बायोलॉजी टीचर, बायोलॉजी इझी नाहीये, बायोलॉजी इंटरेस्टेड आहे. बायोलॉजीमध्ये भरपूर सारे कन्सेप्ट असे असतात की विद्यार्थ्याला वाटतंय समजल्यासारखं, पण ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस त्यांना ते कन्फ्युज करतात आणि त्याच्यामध्ये मार्क्स कमी होतात. रिसेंटमध्ये तुम्ही नीटचा पॅटर्न बघितला तर नीटच्या पॅटर्न मध्ये अप्लाइड टाइप मध्ये बायोलॉजीचे क्वेश्चन्स येत आहेत, प्लस त्याच्यामध्ये 2-3 चॅप्टरचे कन्सेप्ट एका जागी मिळून क्वेश्चन तयार करतायत. मॅच द कॉलमचे क्वेश्चन असतील, ऍसर्शन रिझनचे क्वेश्चन असतील, हे कम्प्लिटली क्वेश्चन हे कन्सेप्च्युअल बेस आहेत. हे फॅक्च्युअल डाटा कमी